स्टार्ट. ओके. हाय फ्रेंड्स, मी परशुराम एस पी फाउंडेशन या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्वागत करतो. आज आपण पाहणार आहोत इयत्ता 10वीच्या सायन्स फर्स्टमधील चॅप्टर नंबर 3 केमिकल रिॲक्शन्स अँड इक्वेशन्स. आता या चॅप्टरमध्ये आपण काय पाहणार आहोत ते पाहूया. फर्स्ट डेफिनेशन आहे केमिकल रिॲक्शन्स. व्हॉट इज द एक्झॅक्ट डेफिनेशन ऑफ द केमिकल रिॲक्शन. केमिकल रिॲक्शन म्हणजे काय ते आपण पाहूया. डेफिनेशन आहे a chemical reaction is a process that leads to the transformations of one set of chemical substances to the another set. म्हणजे त्याचं मिनिंग काय होतं, केमिकल रिएक्शन ही अशी एक प्रोसेस असेल, त्या प्रोसेसमध्ये काय केलं जातं, ट्रान्सफॉर्मेशन. कशाचं ट्रान्सफॉर्मेशन केलं जातं, वन सेट ऑफ केमिकल रिएक्शन म्हणजे एका केमिकल सबस्टन्सेस घेतलं जातं, काही केमिकल सबस्टन्सेस, त्या केमिकल सबस्टन्सेस ट्रान्सफॉर्मेशन केलं जातं अनदर केमिकल सबस्टन्सेसमध्ये. या प्रोसेसला काय म्हणायचं, केमिकल रिएक्शन. Classically, chemical reaction changes the only involves the positions of the electrons in the forming and breaking the chemical bonds between the atoms with no change in the nuclei and can often be described by the chemical equations. म्हणजेच याच्यामध्ये काय केलं जातं, याच्यामध्ये काय केलं जाईल, जे ॲटम्स असतील त्या ॲटम्समधील बॉन्ड जे असतील ते बॉन्ड ब्रेक केले जातात आणि बॉन्ड ब्रेक करून नवीन बॉन्ड क्रिएट केला जातो. आता याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल दिलेलं आहे. केमिकल रिएक्शन तुम्हाला डेफिनेशन समजली असेल. आता केमिकल रिएक्शनचे काही एक्झाम्पल दिले आहेत. कुकिंगमध्ये आपण केमिकल रिएक्शन्स करतो, काही एक सबस्टन्सेस घेतो, त्या सबस्टन्सेसमध्ये त्याचं रेस्पिरेशन एक दिलेलं आहे. रेस्पिरेशनमध्ये ऑक्सिजन आपण टेक करतो आणि कार्बन डायऑक्साईड काय करत असतो, रिलीज करत असतो. त्याचप्रमाणे आणखीन आहे रस्टिंग ऑफ आयर्न्स. हे तुम्हाला बऱ्यापैकी माहीत असेल सर्वांना. फॉर्मेशन ऑफ कर्ड, आपण कशा प्रकारे कर्ड फॉर्म करतो हे तुम्हाला माहिती आहे. दुधापासून आपण काय बनवतो, दही बनवतो. सेकंड नंबर आहे हे जे आहेत लीफ, काय चेंज इन कलर ऑफ द लीफ. लीफचा पर ग्रीन कलर असतो, तो कशामध्ये चेंज होतो, ऑरेंज असेल, येलो असेल, त्याच्यामध्ये सर्वांमध्ये चेंज होतो. कशा प्रकारे होतो, ते केमिकल रिॲक्शन असते. काही इव्होल्युशन्स ऑफ गॅसमध्ये गॅस कसा इव्हॉल्व होतो ते पण इथं दाखवलेलं आहे. अशा प्रकारचे बरेचसे चेंजेस आहेत. चेंज इन टेम्परेचर, आता चेंज इन टेम्परेचरचं तुम्हाला बऱ्यापैकी एक्झाम्पल माहिती आहे. फॉर्मेशन्स ऑफ द प्रेसिपिटेट कशा प्रकारे फॉर्म होतो, दोन सबस्टन्सेस घेतले जातात, दोन सबस्टन्सेस पासून अशा प्रकारचा प्रेसिपिटेट तयार होतो. सेकंड नंबर आहे केमिकल इक्वेशन्स. आता जी केमिकल रिएक्शन्स आहे ती रिएक्शन आपण लिहितो. आता ते कशा प्रकारे लिहितो त्याला म्हणतात केमिकल इक्वेशन. आता त्याची डेफिनेशन पाहूया. केमिकल इक्वेशन इज सिम्बॉलिकली रिप्रेझेंटेड इन अ केमिकल रिएक्शन्स इन द फॉर्म ऑफ सिम्बॉल्स अँड फॉर्म्युलाज. म्हणजेच काय केलं जातं, आपली जी केमिकल रिएक्शन आहे ती केमिकल रिएक्शन आपण इक्वेशनच्या फॉर्ममध्ये लिहितो. ते कसं, सिम्बॉलिकली, सिम्बॉल आणि फॉर्म्युला यांचं कंबाईन करून. आता फॉर एक्झाम्पल पाहूया. हे मॅग्नेशियम प्लस ऑक्सिजन इज इक्वल टू मॅग्नेशियम ऑक्साइड्स. आता हे आपले रिएक्शन्स आहे. आता तिथं मध्ये काय दिलं आहे, द सबस्टन्सेस दॅट्स अंडरगोज केमिकली चेंजेस इन द रिएक्शन, द मॅग्नेशियम्स अँड ऑक्सिजन्स आर द रिएक्टंट्स. म्हणजे जे सबस्टन्सेस असतील ते सबस्टन्सेस कशामध्ये पार्टिसिपेट करतात, रिएक्शनमध्ये करतात, त्यांना म्हणतात रिएक्टंट्स. आणि द न्यू सबस्टन्सेस मॅग्नेशियम ऑक्साइड्स फॉर्म्स ड्युरिंग द केमिकल रिएक्शन इट इज कॉल्ड एज ए प्रोडक्ट. म्हणजे तुम्हाला रिएक्टंट कोणते आहेत आणि प्रोडक्ट कोणते आहेत आता हे रिएक्शनमध्ये समजलं. आपण पहिल्यांदा केमिकल इक्वेशन जे आहे, केमिकल रिएक्शन त्याची डेफिनेशन पाहिली. केमिकल रिएक्शनच्या डेफिनेशन नंतर आपण केमिकल इक्वेशन कशा काय म्हणतात किंवा केमिकल इक्वेशन कशा पद्धतीने लिहितात हे पाहिलं. त्याच्या लेफ्ट साईडला आहेत ते जे आहेत त्याला म्हणतात प्रोडक्ट. ते रिएक्टंट म्हणतात. ते रिएक्टंट यांना का म्हणतात, कारण ते जे पार्टिसिपेट करतात केमिकल रिएक्शनमध्ये त्याला म्हणतात रिएक्टंट केमिकल इक्वेशनमध्ये. आणि जे पार्टिसिपेट करून जो नवीन प्रोडक्ट फॉर्म झालेला आहे, जो नवीन प्रोडक्ट असेल त्याला, नवीन जे सबस्टन्सेस फॉर्म होईल त्याला म्हणतात प्रोडक्ट. म्हणजे आपण काय पाहिलं, केमिकल इक्वेशन कशा पद्धतीने लिहितात, केमिकल इक्वेशनमध्ये रिएक्टंट कशाला म्हणतात आणि प्रोडक्ट कशाला म्हणतात हे पण पाहिलेलं आहे, सर्वांना समजलं असेल. आता वर्ड इक्वेशन्स पाहूया. आता बघा, इक्वेशन शोज द चेंज ऑफ रिएक्टंट्स टू द प्रोडक्ट्स फ्रॉम द एरो प्लेस्ड बिटवीन देम. म्हणजे ज्यावेळेस चेंजेस दाखवला जातो, कशावर चेंजेस दाखवला जातो, दोन सबस्टन्सेसमध्ये, तो चेंजेस कशाने दाखवला जातो, एक एरो काढला जातो. तुम्हाला ते इक्वेशन दाखवलं, एरो काढला जातो, तो एरो कशासाठी असतो, तो चेंजेस दाखवण्यासाठी. दुसरा आहे द रिएक्टंट्स आर रिटन ऑफ द लेफ्ट हँड साइड्स ऑफ द लेफ्ट हँड साइड with the plus
साइन बिटवीन देम. ज्यावेळेस आपण रिएक्टंट लिहितो, रिएक्टंटमध्ये काय केलं तर लेफ्ट हँड साईडला लिहितात इक्वेशनच्या, आणि त्याच्यामध्ये काय तुम्हाला ज्यावेळेस एक्झाम्पल दाखवेल त्यावेळेस तुम्हाला समजेल. आता त्याच्यामध्ये काय प्लस सिम्बॉल दिला जातो. सेकंड नंबर सिमिलरली प्रोडक्ट आता कुठं दाखवले जातील, जर रिएक्टंट हे लेफ्ट साईडला असतील तर प्रोडक्ट कुठं असतील, राईट हँड साईडला. पाहता प्रोडक्ट्स आर रिटन ऑन द राईट हँड साईड विथ अ प्लस साइन बिटवीन देम. म्हणजे ते राईट हँड साईडला असतात आणि त्याच्यामध्ये कोणतं साईन असतं, प्लस साईन असतं. त्यापुढे आहे द एरो हेड पॉइंट टुवर्ड्स द प्रोडक्ट्स अँड शो द डायरेक्शन ऑफ द रिएक्शन्स. जो एरो हेड असतो रिएक्टंट आणि प्रोडक्टच्या मध्ये तो काय दाखवतो, द डायरेक्शन ऑफ द रिएक्शन. मग आता अशा पद्धतीने इथं पहा, आता हे इक्वेशन्स आहे आपण स्केलेटन ऑफ इक्वेशनचं. हे जे आहे Mg आणि ऑक्सिजन म्हणजे मॅग्नेशियम आणि ऑक्सिजनचे रिएक्शन दिले, हे दोन काय आहेत, मग याला लेफ्ट हँड साईडला आहे ते काय रिएक्टंट म्हणजे पार्टिसिपेट करतायत. ह्याच्यामध्ये प्लस सिम्बॉल आहे बरोबर. हे लिहितात कसं इक्वेशनचं स्केलेटन. हे दोन जे असतील लेफ्ट हँड साईडला असणार इक्वेशनच्या ते काय आहेत, त्याला म्हणतात रिएक्टंट. आणि हे जे आहे मॅग्नेशियम ऑक्साईड त्याला काय म्हणतात, प्रोडक्ट. ते कुठे लिहिले, राईट हँड साईडला. आणि हा जो एरो दाखवला आहे तो एरो काय इंडिकेट करतो, इट इज द डायरेक्शन ऑफ द रिएक्शन. हे सर्वांना समजलं. इट इज नोन ॲज अनबॅलन्स्ड इक्वेशन्स. म्हणजे हे आहे ते अनबॅलन्स्ड आहे. बॅलन्स म्हणजे ह्याचे जे मॉलिक्युल्स असतात, इथलचे मॉलिक्युल्स आणि इथलचे मॉलिक्युल्स प्रमाण कसं असलं पाहिजे, सारखंच असलं पाहिजे. त्याला म्हणतात बॅलन्स रिएक्शन. ते आपण पुढे पाहणार आहोत. बॅलन्स द रिएक्शन ते आपल्याला पॉईंट आहे. आता पुढचा पॉईंट आहे आपला तो बॅलन्स. आता अनबॅलन्स रिएक्शन, ते बॅलन्स रिएक्शन कशी करायची ते पहा. सगळ्यात सिंपल आहे. जर तुम्हाला वाटलं तर मी याच्यावरती एक सेपरेट व्हिडिओ बनवेल रिएक्शन बॅलन्स कशी करायची ते. आता आपण पूर्ण चॅप्टर पाहत आहोत, त्याच्यासाठी ह्याच्यामध्ये थोडंसं डिस्क्रिप्शन कमी असेल. ओके, तुम्ही तसं कॉमेंट करू शकता. बॅलन्स इक्वेशन तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही कॉमेंट करा, मी तशा पद्धतीने ते बनवेल. बॅलन्स इक्वेशन कशा पद्धतीने करायचं, द केमिकल इक्वेशन नीड्स टू बॅलन्स सो दॅट इट फॉलोज द लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास. म्हणजे राईट हँड साईडचं आणि लेफ्ट हँड साईडचं मास कसं असलं पाहिजे, सारखंच असलं पाहिजे. हे काय करायचं आहे आपल्याला, पहिल्यांदा प्रेडिक्ट झालं पाहिजे. म्हणजे आपले दोन्ही पण जे मास असतील ते दोन्ही मास कसं असलं पाहिजे, सारखंच असलं पाहिजे. हा पहिला रूल. दुसरा रूल, द बॅलन्स केमिकल इक्वेशन्स ऑकर्स वेन द नंबर्स ऑफ डिफरंट ॲटम्स ऑफ एलिमेंट्स इन द रिएक्टंट साईड इज इक्वल टू द दॅट ऑफ द प्रोडक्ट साईड. म्हणजे रिएक्टंट साईडला जे ॲटम्स असतील त्याचा जो नंबर्स असेल, म्हणजे समजा 2 नंबर्स ऑफ ऑक्सिजन लेफ्ट हँड साईडला असतील तर 2 नंबर्स ऑफ ऑक्सिजन कुठं असले पाहिजे, राईट हँड साईडला. म्हणजे प्रोडक्ट साईडला ते 2च असले पाहिजे, त्याच्यापेक्षा जास्त होता कामा नाही. आता हाऊ टू द बॅलन्स इक्वेशन. आता इक्वेशन बॅलन्स करायचं फॉर एक्झाम्पल इथे घेतलेलं आहे ते आपण करूया. दिस रिएक्शन्स बिटवीन मिथेन. मिथेन्स फॉर्म्युला आहे CH4 अँड ऑक्सिजन O2. मिथेन आणि ऑक्सिजनमध्ये ही रिएक्शन आहे. प्रोड्यूस कार्बन डायऑक्साईड CO2 अँड वॉटर. या रिएक्शनमध्ये काय होतं, रिएक्शन दिलेली आहे. ती रिएक्शन कशी लिहायची हे तुम्हाला माहिती आहे. रिएक्टंट कोणते आहेत, मिथेन आणि ऑक्सिजन. त्याचा आपण मॉलिक्युलर फॉर्म्युले लिहिले आहेत, फॉर्म्युलेज. त्याच्यामध्ये प्लस सिम्बॉल आहे ते लेफ्ट हँड साईडला लिहिलं. एरो काय दाखवतो, डायरेक्शन ऑफ द रिएक्शन. डायरेक्शन ऑफ द रिएक्शन कुठे आहे पहा. आता डायरेक्शन ह्या डायरेक्शन मध्ये कोणतं झालं तयार, कार्बन डायऑक्साईड आणि H2O म्हणजे वॉटर तयार झालेलं आहे. हे झाले, याला काय म्हणतात, प्रोडक्ट. आता हे तुम्हाला सर्वांना समजलं असेल. आता इथं पहा, आपल्याला ज्यावेळेस बॅलन्स रिएक्शन करायची असते त्यावेळेस आपण ह्याच्यामध्ये जे ॲटम्स आहेत ते कोणते ॲटम्स आहेत, हे C मीन्स कार्बन, H फॉर हायड्रोजन, O फॉर ऑक्सिजन. आणखीन कोणता आहे का इथं, नाही आहे. मग आता इथं पहा, या दोन्हीकडचे जे बॅलन्स करायचे असतात, इथं किती, कार्बन 1 आहे, हायड्रोजन इथं 4 आहेत, ऑक्सिजन इथं किती आहे, 2. आता राईट हँड साईडला पहा, कार्बन इथं किती आहेत, 1, हायड्रोजन 2, ऑक्सिजन 3. आता आपल्याला हे काय करायचं असतं, दोन्ही सेम करायचं. आता ते सेम कसं करणार पहा. इथं कार्बन किती लागतील, 1च आहे, इथं 1च आहे, काय अडचण नाही. इथं हायड्रोजन 4 आहेत, तिथं किती, हायड्रोजन 2 आहेत, तिथं हायड्रोजन 2 आहेत. म्हणजेच हे जर 4 करायचं म्हणजे मी याला 2 ने जर मल्टिप्लाय केलं तर इथं किती होईल, 4 होईल बरोबर. मग इथं 4 झालं, तर ऑक्सिजन किती झालं, इथं 2, इथं पण ऑक्सिजन 2, पण इथं ऑक्सिजन किती झाले, हे 2 + 3. म्हणजे इथं ऑक्सिजन किती होतील, 2 ने मल्टिप्लाय केलं तर हे पण 2 होईल, 2 + 2 = 4. आता हे पाहूया कसं करतात ते पहा. द रिएक्शन, हे सेपरेट एक व्हिडिओ बनवेल ह्याच्यावरती बॅलन्स कसं करायचं असतं ते तुम्हाला समजून सांगेल पेपरनं. द रिएक्शन शोज द इक्वेशन कॉम्बिनेशन रिएक्शन्स कंपाउंड्स रिएक्ट्स विथ ऑक्सिजन प्रोड्यूस द कार्बन डायऑक्साईड with water. The techniques combine balance carbon dioxide atom first. कार्बन फर्स्ट एकदा आपण बॅलन्स करणार आहेत, देन हायड्रोजन अँड देन ऑक्सिजन. म्हणजे अशा पद्धतीने स्टेप बाय स्टेप पहिल्यांदा कार्बन आपण इक्वल करूया, नंतर हायड्रोजन, नंतर ऑक्सिजन इक्वल करूया. आता ते कसं करतात ते पहा. इन दिस केस कार्बन C ॲटम्स आर ऑलरेडी बॅलन्स. कार्बन बॅलन्स आहे, म्हणजे कार्बनची काय करायची गरज नाही आहे. सो नीड्स टू लुक्स द हायड्रोजन. हायड्रोजन ॲटम आपल्याला बॅलन्स करावं लागेल. आता हायड्रोजन ॲटम बॅलन्स करण्यासाठी मी तुम्हाला सांगितलं इथं कितीने मल्टिप्लाय करावं लागेल मला,
इथं 2चे टर्म आहे, त्याला म्हणजे 2ने मल्टिप्लाय केलं तर इथं 4 झाले. क्लिअर? म्हणजे 4 झाले, 2ने मल्टिप्लाय केल्यानंतर हे इक्वेशनला 4 झाले. क्लिअर? आता तुम्हाला समजलं की आपण बॅलन्स कसं करतोय ते. पहिली स्टेप समजली ही. पहिला कार्बन जो ॲटम आहे तो सेम केला, नंतर दुसरा हायड्रोजन ॲटम सेम नव्हता, इथं 4 होतं, इथं 2 होतं, तर मी इथे काय केलं, त्याला 2ने मल्टिप्लाय केलं. सेकंड नंबर पहा. सेकंड नंबर आपल्याला काय करायचं, हायड्रोजन ॲटम्स आपल्याला बॅलन्स करायचं आहे. आता हायड्रोजन ॲटम्स इथं पहा, हायड्रोजन ॲटम्स झालेला आहे. हायड्रोजन ॲटम्स आपण बॅलन्स केला, तर ऑक्सिजन ॲटम्स बॅलन्स करूया. ऑक्सिजन इथं किती येतं, ऑक्सिजन ॲटम इथं 2 होते आणि इथं 3 होते. आता 3 इथं 2 झालं आणि इथं पण 2 झाले, 4 झाले. इथं हायड्रोजन 4, तर इथं 2च आहे, मग ह्याला 2ने मी मल्टिप्लाय केलं, मग इथं हायड्रोजन पण ऑक्सिजन पण 4 झाले. म्हणजे तुम्ही इथं फक्त लक्षात ठेवा की दोन्हीकडचे ॲटम्स सेम टू सेम झाले, फक्त मल्टिप्लाय करायचं, म्हणजे याच्यामध्ये 3 नाही करायचं इथं खाली. लक्षात राहा ना, मल्टिप्लाय केलं की ही इक्वेशन बॅलन्स होईल. अशा प्रकारे तुम्ही एक्झाम्पल पहा. जर तुम्हाला नाही समजलं तर तुम्ही कॉमेंट करा, मी ह्याच्यावरती एक सेपरेट व्हिडिओ बनवेल. तुम्ही कॉमेंट केला तर मी सेपरेट ह्याच्यावरती व्हिडिओ बनवेल. आता हे सर्वांना समजलं असेल रिएक्शन कशी बॅलन्स करायची, एकदा पुन्हा एकदा पाहू शकता तुम्ही. आता रायटिंग द सिम्बॉल ऑफ द फिजिकल स्टेट. आता हे पहा, ज्यावेळेस रिएक्शन लिहितो त्याच्यामध्ये रिएक्शनमध्ये आपण असं अशा पद्धतीचे सिम्बॉल पाहतो, GLAQS. हे फिजिकल स्टेट आहेत. आता फिजिकल स्टेट कोणते आहेत ते आपण वाचूया. द फिजिकल स्टेट ऑफ द रिएक्टंट्स अँड द प्रोडक्ट्स आर मेन्शन्ड अलॉंग देअर केमिकल फॉर्म्युलाज. त्याच्यामध्ये आपल्याला ते काय करायचं असतं, मेन्शन करायचं असतं. दिस गॅसियस, लिक्विड, ॲक्वियस, सॉलिड स्टेट of the reactants and products are represented by the notification. सॉलिड लिक्विड गॅसेस आपल्याला रिप्रेझेंट करायचं असेल तर गॅसेससाठी स्मॉल g आहे, लिक्विडसाठी स्मॉल l, ॲक्वियस मीडियमसाठी AQ आणि सॉलिड स्टेट आहे S. अशा प्रकारे आपल्याला रिप्रेझेंट करायचं. समटाइम्स द रिएक्शन्स कंडिशन्स सच ॲज टेम्परेचर, प्रेशर, कॅटलिस्ट etc. are indicates above and below the arrow of the equation. अबव आणि ॲरो जो डायरेक्शन दाखवतो त्याच्यावरती आणि खालती हे आपण ह्या कंडिशन त्याच्यावरती दाखवू शकतो. म्हणजे असे एक्झाम्पल दिला, थोडं फेंट दिसतंय पण तुम्हाला दिसेल. हे दिलेलं आहे, इथं 5G दिलेला आहे. आता हे G दिलेलं आहे, G म्हणजे हा गॅसियस स्टेटमध्ये असेल, हा पण G दिला हायड्रोजन किंवा गॅसियस स्टेटमध्ये असेल. इथं निकेल दिलाय आणि इथं टेम्परेचर दिलंय, म्हणजे हा जो एरो आहे डायरेक्शन दाखवून त्याच्याच वरती आणि खाली याचं काही कंडिशन लिहिल्या जातात आणि हे पण प्रोडक्टचं G मध्ये दिलंय, गॅसियसमध्ये. अशा प्रकारचे सर्व इक्वेशन्स आहेत. तुमच्या पुस्तकामध्ये बरेचसे इक्वेशन्स असतील ते तुम्ही पाहू शकता. अशा पद्धतीने हे इक्वेशन लिहितात. आता आपण काय काय पाहिलं, केमिकल रिएक्शन म्हणजे काय, केमिकल इक्वेशन कशा पद्धतीने लिहितात, केमिकल इक्वेशन बॅलन्स कशा पद्धतीने करतात हे पण पाहिलेलं आहे. इक्वेशनमध्ये बरेचशा कंडिशन ज्या आहेत त्या कशा पद्धतीने लिहिलं जातं ते पण पाहिलेलं आहे. आता टाइप्स ऑफ केमिकल रिएक्शन्स. आता याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन्स असतो, पाठीमागच्या वर्षी त्याच्यावरती बॅलन्स करा क्वेश्चन असतो. आणि आता इथून पुढचा जो आहे टाइप्स ऑफ केमिकल रिएक्शन. तर टाइप्स ऑफ केमिकल रिएक्शन्स कोणकोणत्या आहेत, देर आर 1 2 3 4 5 6 7. देर आर 5 chemical reactions. There one is combination reactions, decomposition reaction, displacement reaction, double displacement reaction. ह्याच्यामध्येच काय येतं, ऑक्सिडेशन्स अँड रिडक्शन्स अँड रेडॉक्स रिएक्शन्स अशा पद्धतीच्या आहेत. एक्झोथर्मिक, इंडोथर्मिक अशा पण रिएक्शन तुम्ही 9th स्टँडर्डला पाहिलेलं आहे, तेच पार्ट आहे हा त्याच्यामध्ये. आता आपण 1 by 1 पाहूया. कॉम्बिनेशन रिएक्शन. आता डेफिनेशन लक्षात ठेवताना फक्त एकच लक्षात ठेवा, मग त्याच्यामध्ये फक्त काय चेंज होतोय त्याच्यानुसार तुम्ही अंडरस्टँड केलं की तुम्हाला हे सगळ्या डेफिनेशन आपोआपच लिहिता येतील. आणि ह्याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन असतो, डिफाईन द कॉम्बिनेशन रिएक्शन्स अँड गिव्ह इज वन एक्झाम्पल. असं एक्झाम्पल विचारलं जातं. त्यासाठी तुम्ही कोणताही एक सगळ्यांसाठी एकच पॅटर्न आहे क्वेश्चनचा, तो लक्षात ठेवा. कॉम्बिनेशन रिएक्शनमध्ये काय असेल, इन कॉम्बिनेशन रिएक्शन 2 or more substances combine to forms न्यू सबस्टन्सेस. म्हणजे ह्याच्यामध्ये 2 or more सबस्टन्सेस कंबाईन होतात आणि त्याच्यापासून फक्त सिंगल सबस्टन्सेस क्रिएट होतात. इथं पहा, कार्बन ह्याचं लिक्विड आपण ह्याच्यामध्ये लिहितो, सॉलिडमध्ये असेल, कार्बन सॉलिडमध्ये असतो, प्लस ऑक्सिजन कशामध्ये असेल, गॅसेस. मग ते आपण कसं इक्वेशन लिहितो ते पहा. स्टेट एरो दाखवला आणि ते लिहिलं कार्बन डायऑक्साईड. कार्बन डायऑक्साईड कशामध्ये असतो, गॅसियस स्टेटमध्ये असेल. म्हणजेच आपली कॉम्बिनेशन रिएक्शनची फक्त याच्यामध्ये लक्ष ठेवायचं, 2 or more सबस्टन्सेस कंबाईन टुगेदर दे फॉर्म सिंगल प्रोडक्ट. इथं माझं सिंगल लिहायचं राहिलं की तुम्ही सिंगल सबस्टन्सेस लिहा, सिंगल प्रोडक्ट, दॅट इज कॉल्ड एज ए कॉम्बिनेशन रिएक्शन. लक्षात ठेवा, कॉम्बिनेशन म्हणजे कंबाईन करणे. मग कंबाईन करणे म्हणजे काय, 2 or more रिएक्टंट्स असतील ते कंबाईन केले, त्याच्यापासून काय केलं आपण, सिंगल सबस्टन्सेस तयार केला, त्याला म्हणायचं कॉम्बिनेशन रिएक्शन. आता हे तुम्हाला बऱ्यापैकी सर्वांना समजलं. तसंच हायड्रोजन प्लस ऑक्सिजन. आता हायड्रोजनचं सिम्बॉल 2H2 आहे का, नाही आहे, फक्त H2 आहे, पण हे 2 का लिहिलं आहे कारण ही रिएक्शन बॅलन्स करायची आहे. ते इथं पण पाहू शकता, इथं 2 आहेत, 2 2 4 झाले, 4. इथे किती,
4 झाले आणि इथं ऑक्सिजन किती, इथं 2, इथं पण ऑक्सिजन 2, म्हणजे ही रिएक्शन बॅलन्स आहे. अशा पद्धतीने तुम्हाला बॅलन्स रिएक्शन पण लिहिता आली पाहिजे. कॉम्बिनेशन रिएक्शनची डेफिनेशन सर्वांना समजली. ओके, नेक्स्ट आहे डिकम्पोजिशन. आता डिकम्पोजिशन मध्ये काय केलेले पहा, इन द डिकम्पोजिशन रिएक्शन अ सिंगल कंपाऊंड्स ब्रेक डाऊन टू प्रोडक्ट्स 2 or more सिमिलर सबस्टन्सेस. म्हणजेच एका सबस्टन्सेस पासून कॉम्बिनेशन रिएक्शन मध्ये आधी 2 or more सबस्टन्सेस पासून आपण सिंगल सबस्टन्सेस तयार केला. डिकम्पोजिशन रिएक्शन मध्ये आपण काय केलेलं आहे, एका सबस्टन्सेस पासून 2 or more सबस्टन्सेस क्रिएट केलेल्या आहेत. कॉम्बिनेशनलाच अपोजिट काय आहे, डिकम्पोजिशन रिएक्शन्स. द डिकम्पोजिशन रिएक्शन टेक्स प्लेस व्हेन एनर्जी इज सप्लाइड इन द फॉर्म ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी और लाईट. म्हणजे याच्यामध्ये काय केलं, हीट, इलेक्ट्रिसिटी किंवा लाईट ह्याला सप्लाय केले जाते. ओके, दुसरा आहे इलेक्ट्रोलायसिस. म्हणजे आता ती रिएक्शन दाखवली, इलेक्ट्रोलायसिस रिएक्शन. ही कशी रिएक्शन, डिकम्पोजिशन रिएक्शन आहे. व्हेन द सबस्टन्स इज डिकम्पोज्ड बाय द पासिंग इलेक्ट्रिक करंट, हा 9 स्टँडर्डचा पॉईंट आहे. द प्रोसेस इज कॉल्ड इलेक्ट्रोलायसिस. इलेक्ट्रोलायसिस प्रोसेस आहे. ह्याच्यामध्ये काय केलं जातं, वॉटरचं आहे त्याचं इलेक्ट्रोलायसिस केलं, म्हणजे ब्रेकडाऊन केलं वॉटरचं. त्याच्यामध्ये काय फॉर्म झालं, हायड्रोजन अँड ऑक्सिजन फॉर्म झालेला आहे. हे इलेक्ट्रोलायसिस मेथडनुसार झालेलं डिकम्पोजिशन. अशा पद्धतीने सिंगल कंपाऊंड होता, त्याच्यापासून 2 कंपाऊंड तयार झाले, हायड्रोजन अँड ऑक्सिजन. ओके, तसंच थर्मल डिकम्पोजिशन दाखवलं, हीटनुसार आपण दाखवलं. थर्मल कंपोजिशन म्हणजे काय, व्हेन द सबस्टन्सेस डिकम्पोज ऑन द हिटिंग. हिटिंगनुसार जर कंपोज केलं तर त्याला म्हणतात थर्मल डिकम्पोजिशन. मग ही रिएक्शन आहे CaCO3, कॅल्शियम कार्बोनेट आहे. कॅल्शियम कार्बोनेटचं काय केलं, डिकम्पोजिशन केलं आणि कॅल्शियम ऑक्साईड आणि कार्बन डायऑक्साईड हे 2 फॉर्म झाले आहेत. म्हणजे ही झाली डिकम्पोजिशन रिएक्शन. त्याच्यामध्ये आपण इलेक्ट्रोलायसिस आणि थर्मल डिकम्पोजिशन पाहिलं. आता फोटोकेमिकल डिकम्पोजिशन पण पाहूया. तसंच एक्झाम्पल हे सनलाईटमध्ये होतं. व्हेन द सबस्टन्सेस आर डिकम्पोज्ड इन द प्रेझेन्स ऑफ सनलाईट इट इज कॉल्ड ॲज ए फोटो केमिकल डिकम्पोजिशन. म्हणजे सनलाईटमध्ये ब्रेकडाऊन जर केलं त्याला म्हणतात फोटो केमिकल डिकम्पोजिशन. त्याच्यामध्ये सिल्वर ब्रोमाइड त्याचं आपण म्हणजे केलं Ag मीन्स सिल्वर अँड ब्रोमिनमध्ये अशा पद्धतीने केलेलं आहे कंपोजिशन. आता रिॲक्टिव्हिटी सिरीज ऑफ द मेटल्स. मेटलची रिॲक्टिव्हिटी सिरीज आहे. तुम्हाला विचारलं जातं हायली रिॲक्टिव्ह कोणते किंवा हायली नॉन रिॲक्टिव्ह कोणते आहेत, ते तुम्हाला इंक्रीजिंग डिक्रीजिंग ऑर्डरमध्ये मांडा असं म्हणतात. रिॲक्टिव्ह सिरीज ऑफ द मेटल्स इज अ series which is metals arranged in decreasing orders of the reactivity, their reactivity decreasing order मध्ये मांडलेले जातात. मग आता हे दिलेलं आहे, these metals are more reactive than hydrogen. हायड्रोजन पेक्षा more reactive आहेत हे, आणि the metals are less reactive than the hydrogen. हायड्रोजन पेक्षा less reactive असणारे असे सबस्टन्सेस दिलेले आहेत. आता थर्ड नंबरची आपली पाहिजे होती, आपण पहिले कॉम्बिनेशन डिकम्पोजिशनमध्ये ते 3 टाइप्स पाहिले. नंतर डिस्प्लेसमेंट रिएक्शन आहे. आता डिस्प्लेसमेंटनुसार त्याचं मिनिंग समजेल तुम्हाला. काय डिस्प्लेसमेंट रिएक्शन, इन अ डिस्प्लेसमेंट रिएक्शन मोर रिएक्टिव्ह मेटल्स डिस्प्लेस और रिमूव्ह अदर एलिमेंट्स फॉर्म्स अ कंपाऊंड्स. म्हणजे काय होईल, या रिएक्शनमध्ये जो मोर रिएक्टिव्ह मेटल्स असेल तो लेस रिएक्टिव्ह मेटल्सला काय करेल, डिस्प्लेस करेल आणि त्याची जागा घेईल, त्याच्यानुसार नवीन सबस्टन्सेस फॉर्म होईल. त्याला म्हणतात डिस्प्लेसमेंट रिएक्शन्स. इथं पहा झिंक आणि ही कॉपर सल्फेट आहे. झिंक आणि कॉपर सल्फेट त्याची रिएक्शन होते. आता झिंक काय करतो, ह्याच्यामधला जो कॉपर आहे तो लेस रिएक्टिव्ह आहे झिंकपेक्षा. म्हणजे तो झिंक कशाची जागा घेईल, कॉपर सल्फेटची, आणि तयार काय होईल, झिंक सल्फेट, आणि कॉपर हा काय होईल, डिस्प्लेस होईल. म्हणजे लक्षात येते ना, इथं जे मोर रिएक्टिव्ह आहे तो लेस रिएक्टिव्हला डिस्प्लेस करतोय आणि त्याची जागा घेऊन नवीन कंपाऊंड तयार होते आणि त्याला काय करतं, डिस्प्लेस केलं जातं. इथं दिलेलं आहे, इन द रिएक्शन झिंक इज मोर रिएक्टिव्ह दॅन द कॉपर, सो झिंक डिस्प्लेस बाय कॉपर, सो कॉपर सल्फेट. क्लिअर. आता सेकंड एक्झाम्पल इथंच पहा, AgNO3 म्हणजे सिल्वर नायट्रेट आणि झिंक. सिल्वर नायट्रेट आणि झिंकमध्ये काय केलं, झिंक काय करतो, सिल्वर नायट्रेटला काय करतोय, रिप्लेस करतोय, आणि झिंक सिल्वर नायट्रेटच्या जागेवर काय येतो, झिंक येतो. ह्या रिएक्शनमध्ये तुम्हाला दाखवलं जातं आहे. मी जे बोलतोय ते तुम्हाला हे रिएक्शनमध्ये व्यवस्थित दाखवलेलं आहे, तुम्ही अंडरस्टँड करून घ्या ते सर्व. इन द अबाव रिएक्शन झिंक इज मोर रिएक्टिव्ह दॅन. आता कशाच्या पेक्षा मोर रिएक्टिव्ह दॅन आपण पाहिलं तर झिंक इज डिस्प्लेस बाय Ag, बरोबर. म्हणजे ह्याच्यामध्ये कॉपरपेक्षाही झिंक मोर रिएक्टिव्ह आहे आणि सिल्वरपेक्षाही झिंक मोर रिएक्टिव्ह आहे. त्याच्यामुळे त्यांनी ते 2 एक्झाम्पलमध्ये पाहिलं तर डिस्प्लेस केलं. अशा प्रकारे तुम्हाला डेफिनेशन लिहायची आणि अशा प्रकारे एक एक्झाम्पल एक्सप्लेन करायचं आहे. म्हणजे अशा प्रकारचा क्वेश्चन असतो. डिस्प्लेसमेंट सर्वांना समजलं. ओके. आता डबल डिस्प्लेसमेंट. आता डबल डिस्प्लेसमेंट काय होईल पहा,
the reactions in which two different atoms or groups of atoms are displaced by another atoms or groups of atoms are double displacement reaction. याच्यामध्ये काय केलं जाईल, एक तर टू डिफरंट ॲटम्स और ग्रुप्स ऑफ ॲटम्स आर डिस्प्लेस्ड बाय अदर ग्रुप अँड ग्रुप्स ऑफ ॲटम्स. म्हणजे काही ग्रुप असतील किंवा ॲटम्स असेल तो अदर ग्रुपला किंवा ॲटम्सला डिस्प्लेस करेल, म्हणजे डबल डिस्प्लेसमेंट ह्याची होईल. म्हणजे पहिल्यांदा आपण सिंगल डिस्प्लेसमेंट पाहिलं तर डबल डिस्प्लेसमेंट. इथं पहा बेरियम क्लोराईड आणि इथं Na2SO4 म्हणजे सोडियम सल्फेट हे जे आहे. आता इथं पहा काय झालं डिस्प्लेसमेंटमध्ये, पहा ही रिएक्शन आहे. इथं BaSO4 म्हणजे इथं बेरियम आहे त्याने सोडियमला डिस्प्लेस केलं आणि काय झालं बेरियम सल्फेट. ओके, प्लस NaCl हा साल्ट तयार झाला. NaCl म्हणजे सोडियम क्लोराईडचा हा सॉल्ट झाला तयार. म्हणजे हा इथं ह्या ठिकाणी गेला आणि हा ह्या ठिकाणी गेला, म्हणजे ह्याचं डबल डिस्प्लेसमेंट झालं. बेरियम हा सल्फेटला अटॅच झाला, सोडियमला त्याने डिस्प्लेस केलं. सोडियम कुठं अटॅच झालं मग कॅल्शियमला, क्लोरीनला, म्हणजे सोडियम क्लोराईड तयार झालं. म्हणजे हे झालं डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन. पहिल्यांदा ते सिंगल डिस्प्लेसमेंट होतं, या ठिकाणी डबल ॲटमचं डिस्प्लेसमेंट झालं, त्याच्यामुळे त्याला म्हणतात डबल डिस्प्लेसमेंट. आता ही काय आहे प्रेसिपिटेशन रिएक्शन. आता प्रेसिपिटेशन रिएक्शनमध्ये ते पहा, आता प्रेसिपिटेशन रिएक्शन्स ऑकर्स. प्रेसिपिटेट म्हणजे तो खाली तुम्ही रिएक्शन जर केली असेल तर ते खाली साखर होतो बघा. सगळ्यात सिंपल म्हणजे कड आपण त्यावेळेस तयार करतो, त्यावेळेस आपण म्हणजे दह्यापासून ताक बनवतो. ताक बनवल्यानंतर आपण ते समजा ताक जर आपण गाळणीने गाळून घेतलं तर त्याच्यामध्ये खाली एक साखर राहतो. पहा आपण समजा चहा बनवत असेल तर चहा बनवताना त्याच्यामध्ये आपली काही टी पावडर आपली गाळणीमध्ये येते ना, ते असं तो साखा असतो, म्हणजे टी वेगळा होतो आणि आपण साखा तो बाहेर करतो. तशाच प्रकारचा प्रेसिपिटेट असतो. आता लक्षात राहिलं प्रेसिपिटेट कशाला म्हणतात, ते खाली बॉटमला असतो. आता प्रेसिपिटेट रिएक्शन्स ऑकर्स ते कॅटिनेशन्स अँड anion cations and anions in aqueous solutions combine to forms a insoluble ionic solid called a precipitate. The precipitation definition दिली आहे. Precipitation reactions occurs when precipitation reaction occurs कधी होते, when the cations and anions in aqueous solutions combine to forms a insoluble ionic solid. म्हणजे ज्यावेळेस प्रेसिपिटेट रिएक्शन कधी ऑकर्स होते, ज्यावेळेस कॅटायन्स अँड ॲनायन्स हे ॲक्वियस सोल्युशनमध्ये कंबाईन फॉर्ममध्ये इनसोल्युबल आयोनिक सॉलिड असा सबस्टन्सेस तयारी करतात, त्याला काय म्हणतात प्रेसिपिटेट. आता इथं पहा AgNO3 प्लस NaCl अँड त्याचं डबल डिस्प्लेसमेंट झालं. Ag कुठे गेलं Cl पासी, Na त्याने काय केलं डिस्प्लेस केलं आणि Na कुठे गेलं NO3 पासी, म्हणजेच सिल्वर क्लोराईड अँड सोडियम नायट्रेट अशा प्रकारचं हे क्रिएट झालेलं आहे, ह्याला म्हणतात प्रेसिपिटेट. ही रिएक्शन केली तर मला प्रेसिपिटेट फॉर्म होईल. आता प्रेसिपिटेट सर्वांना समज झालं आहे. ही रिएक्शन कशा टाईपची आहे, डबल डिस्प्लेसमेंट टाईपची. आता न्यूट्रलायझेशन रिएक्शन. आता ही न्यूट्रलायझेशन रिएक्शन काय आहे, तुम्ही 9th स्टँडर्डला याचा स्टडी केलेला आहे. न्यूट्रलायझेशन रिएक्शन इज टाइप्स ऑफ डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन आहे. हे काय होतं पहा, इन दिस रिएक्शन्स हायड्रोजन प्लस अँड ऑक्सिजन OH मायनस आयन्स कंबाईन्स टू फॉर्म्स हे दोन असेल H2O आपण अशा पद्धतीने लिहितो, और वॉटर मॉलिक्युल्स. म्हणजे अ सॉल्ट इज द प्रोडक्ट ऑफ ॲसिडिक बेसिक रिएक्शन्स. ज्यावेळेस ॲसिड आणि बेस या दोघांची रिएक्शन होते त्यावेळेस जो फॉर्म होईल त्याला काय म्हणायचं, न्यूट्रलायझेशन रिएक्शन्स. मग आता काय होईल, HCl म्हणजे हायड्रोक्लोरिक ॲसिड आहे आणि सोडियम हायड्रॉक्साईड आहे. हे ॲसिड आहे ना, हा बेस आहे. when acid and base reacts with each other to forms a salt that is called as a neutralization reaction. म्हणजे ह्याच्यामध्ये काय होईल, हे डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन होणार. आता सोडियम कुठे जाणार, हे क्लोरीन पाशी, हायड्रोजन कुठे येणार इथं OH पाशी, म्हणजेच NaCl हा सॉल्ट तयार होईल आणि वॉटर तयार होईल. म्हणजे ह्याला काय म्हणायचं, न्यूट्रलायझेशन रिएक्शन. म्हणजे ॲसिड आणि बेसची ज्यावेळेस रिएक्शन होईल त्या रिएक्शनला म्हणायचं न्यूट्रलायझेशन रिएक्शन. ती अशा पद्धतीने तुम्ही दाखवू शकता ॲसिड आणि बेसची रिएक्शन. आता हे जे पाहिलं आपण कॉम्बिनेशन रिएक्शन असेल, हे पहा डिकम्पोजिशन रिएक्शन अशा सिंपल पद्धतीने दिलेलं आहे. डिस्प्लेसमेंट रिएक्शन अशा पद्धतीने दिले, डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन. कॉम्बिनेशन रिएक्शनमध्ये आपण हे दोन करत होतो, एकच फॉर्म झाला. इथं पहा A + B पासून एकच फॉर्म झाला, तो C झाला. म्हणजे आपण एक समजूया शॉर्ट पण लक्षात ठेवण्यासाठी. डिकम्पोजिशन रिएक्शनमध्ये एकापासून काय झाले, दोन क्रिएट झाले. म्हणजे इथं डिकम्पोजिशन रिएक्शनमध्ये डेफिनेशन लक्षात ठेवताना डिस्प्लेसमेंटमध्ये फक्त ह्याच्यामधला एकच जो आहे तो डिस्प्लेस झालेला आहे. मग आपण ह्या ठिकाणी ते दाखवले आहे. तुम्ही अशा पद्धतीने शॉर्टमध्ये लक्षात ठेवू शकता. आणि डबल डिस्प्लेसमेंट हे अशा पद्धतीने AB + CD, मग इथं काय दिलं AD, म्हणजे हा इथे डिस्प्लेस झाला, C इथे झाला, म्हणजे हा BC. म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही शॉर्टमध्ये पण हे लक्षात ठेवू शकता.
आता पुढचा जो टाइप्स आहे एक्झोथर्मिक रिएक्शन्स. आता एक्झोथर्मिक रिएक्शन काय आहे पहा. An exothermic reaction is a chemical reactions that release energy on light or heat. This is opposite to the endothermic reaction. म्हणजे अशी रिएक्शन असेल, अशा रिएक्शन कशी रिएक्शन असेल एक्झोथर्मिक रिएक्शन म्हणजे ज्या रिएक्शन केल्यानंतर हीट क्रिएट होईल किंवा हीट इव्हॉल्व्ह होईल, हीट बाहेर फेकली जाईल, त्याला काय म्हणतात रिएक्शनला एक्झोथर्मिक रिएक्शन. सगळ्यात सिंपल आहे. एक्झोथर्मिक रिएक्शन म्हणजे एखादा आपण दोन सबस्टन्सेस एकत्र कंबाईन केलं, दोन रिएक्टंट, त्या रिएक्टंट पासून जर हीट क्रिएट होत असेल किंवा लाईट क्रिएट होत असेल किंवा एनर्जी क्रिएट होत असेल त्याला काय म्हणायचं एक्झोथर्मिक रिएक्शन्स. आता एक्झोथर्मिक रिएक्शनमध्ये पहा ते दिले एक्झोथर्मिक रिएक्शन Fe+O2, पण FeO2 हे ह्याच्यामध्ये अशी रिएक्शन आहे. त्याच्यामध्ये मेकिंग आईस क्यूब करताना पण हीट इव्हॉल्व केली जाते. काय मिक्सिंग ऑफ सोडियम सल्फेट अँड खालची रिएक्शन दिसत नाहीये माझे, तुम्ही पाहू शकता. एक्झोथर्मिक रिएक्शन फक्त लक्षात राहिलं ना, फक्त हीट काय केली जाते इव्हॉल्व केली जाते. म्हणजे आपण ज्यावेळेस सगळ्यात सिंपल एक्झाम्पल देतो, ज्यावेळेस आपण घराला आपल्या कलर देतो त्यावेळेस आपण पाण्यामध्ये कोणतं तरी केमिकल्स टाकतो, पांढरी पुडी टाकतो, बरोबर. ते टाकल्यानंतर ते काय होतं, तो जो आपला आहे आपण त्या भांड्यामध्ये ठेवलेलं असेल ते भांडं काय होतं गरम होत असतं, पाठीमध्ये तुम्ही हात लावून बघू शकता. मग ती रिएक्शन जी आहे ती एक्झोथर्मिक आहे. म्हणजे अशी रिएक्शन एक सिंपल लक्षात ठेवा, अशी रिएक्शन की जी रिएक्शन केल्यानंतर हीट इलेक्ट्रिसिटी किंवा एनर्जी रिलीज होईल त्याला म्हणायचं एक्झोथर्मिक रिएक्शन. सेकंड जो आहे आपला पार्ट इंडोथर्मिक रिएक्शन. Endothermic reactions require takes in energy in the order of its process. This requires energy can be provided in many forms, that is typical form of heat. म्हणजे अशी एनर्जी असेल, असं टाइप्स असेल की त्याच्यामध्ये काय केलं जातं, एनर्जीची गरज आहे, हीट इव्हॉल्व नाही केलं जाते, ती हीट ॲब्सॉर्ब केली जाते. लक्षात राहील. आता इथे हीट ॲब्सॉर्ब केल्यानंतर जे फॉर्म्स होईल त्याच्यामध्ये पहिल्यांदा एक्झोथर्मिकमध्ये काय केलं, हीट इव्हॉल्व केली जाते आणि त्यामध्ये इंडोथर्मिकमध्ये हीट ॲब्सॉर्ब केली जाते, हे लक्षात ठेवा. म्हणजे आता एक्झाम्पल झाले फोटोसिंथेसिसमध्ये हीट जी असेल सनलाईट ती काय केली जाते ॲब्सॉर्ब केली जाते. मेल्टिंग ऑफ आईसला मेल्ट करताना काय केलं जाते, हीट पण आईस काय करतो हीट ॲब्सॉर्ब करतो आणि मग त्याचं कन्वर्जन कशामध्ये होतं वॉटरमध्ये होतं. ही रिएक्शन दोन रिएक्शन होत्या, एक्झोथर्मिकमध्ये हीट इव्हॉल्व केली जाते आणि दुसऱ्यामध्ये इंडोथर्मिकमध्ये हीट ॲब्सॉर्ब केली जाते. आता रेस्पिरेशन्स इज अ एक्झोथर्मिक रिएक्शन्स. आता रेस्पिरेशन जे आहे, रेस्पिरेशन हे एक्झोथर्मिक आहे, म्हणजे त्याच्यावर हीट इव्हॉल्व केली जाते. कशी सगळ्यात सिंपल लक्षात ठेवा, आपण ज्यावेळेस श्वास घेतो आणि ज्यावेळेस श्वास रिलीज करतो, रिलीज केल्यानंतर आपण ज्यावेळेस नाकापुढे आपला हात ठेवूया त्यावेळेस आपण ज्यावेळेस श्वास सोडू त्यावेळेस काय होईल, गरम हवा आपल्यामधून बाहेर येते, ते म्हणजेच हीट आपण काय करतोय इव्हॉल्व करत असतो. तेच दिलंय. इन द प्रोसेस ऑफ द रेस्पिरेशन द कॉम्प्लेक्स सबस्टन्सेस आर ब्रोकन डाऊन इंटू द सिमिलर सबस्टन्सेस अँड देन कन्वर्ट्स इंटू द ग्लुकोज. ते ग्लुकोजमध्ये कन्वर्ट, हे तुम्हाला माहिती आहे प्रोसेस. इन होल प्रोसेस एनर्जी इज रिलीज, म्हणजे आपण हीट रिलीज करतो. ते सगळ्यात सिंपल तुम्ही करू शकता. ज्यावेळेस आपण श्वास घेऊ आणि श्वास सोडा ते आपल्याला गरम लागेल, किंवा तोंडामधून हवा बाहेर काढा ती पण आपल्याला गरमच लागेल, म्हणजे हीट आपण काय करत असतो रिव्हॉल्व करत असतो. we can that a reactions in which heat is released along with the formations of the products is known as a exothermic reaction. म्हणजे ही कोणती आली एक्झोथर्मिक, ज्याच्यामध्ये हीट इव्हॉल्व होते त्याला मानचं एक्झोथर्मिक रिएक्शन्स. In the above 2 points we can conclude the respiration is the exothermic reaction. या दोन पॉइंट नुसार आपण सांगू शकतो ही रेस्पिरेशन ही प्रोसेस कशी आहे एक्झोथर्मिक रिएक्शन्स आहे. आता सेकंड जे रिएक्शनचा टाइप्स आहे ऑक्सिडेशन अँड रिडक्शन्स. आता ऑक्सिडेशन अँड रिडक्शन काय म्हणतात पहा. ऑक्सिडेशन इज द ॲडिशन्स ऑफ द ऑक्सिजन अँड रिमूव्हल ऑफ द हायड्रोजन. सिंपल डेफिनेशन आहे. ह्याच्यामध्ये काय केलं जातं, ऑक्सिडेशन इज द ॲडिशन ऑफ द ऑक्सिजन अँड रिमूव्हल ऑफ द हायड्रोजन. ज्याच्यामध्ये हायड्रोजन रिमूव्ह केला जातो त्याला म्हणायचं ऑक्सिडेशन. अ केमिकल सबस्टन्स इज फॉलोइंग एनी 3 इज सेड टू बी ऑक्सिडेशन रिएक्शन्स. आता ह्याच्यामध्ये रिडक्शन्स, आता हे तुम्हाला समजलं असेल काय, ज्या रिएक्शनमध्ये ऑक्सिजन ॲड केला जातो हायड्रोजन रिव्हॉल्व केला जातो त्याला म्हणायचं ऑक्सिडेशन. ह्याच्या रिव्हर्स पाहायचं रिडक्शनमध्ये रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन, ह्याच्यामध्ये काय केलं जातं रिडक्शनमध्ये ऑक्सिजन रिमूव्ह केला जाईल आणि हायड्रोजन ॲड केला जाईल. लक्षात राहते. त्या दोन रिएक्शन्स लक्षात ठेवा. आता ह्या दोन रिएक्शन तर कंबाईन पहा. द रिएक्शन्स इन्व्हॉल्व्स बोथ ऑक्सिडेशन अँड रिडक्शन. ऑक्सिडेशनमध्ये हायड्रोजन इव्हॉल्व केला जातोय, रिलीज केला जातो, आणि रिडक्शनमध्ये ऑक्सिजन रिलीज केला जातो. द प्रोसेस ऑकरिंग सायमल्टेनियसली. ज्या वेळेस ऑक्सिडेशन आणि रिडक्शन एकाच वेळेस होत नाही त्या ठिकाणी कोणते रिएक्शन म्हणतात, रेडॉक्स रिएक्शन म्हणतात.
रेडॉक्स रिएक्शनची डेफिनेशन समजली. वेन द ऑक्सिडेशन अँड रिडक्शन टेक्स प्लेस सायमल्टेनियसली दॅट इज कॉल्ड एज ए रेडॉक्स रिएक्शन. ते एक्झाम्पल दिले पाहता. FeO3 प्लस CO हे दिले रिएक्शन. आता रिडक्शन कशी होतं इथं पहा. ह्याच्यामध्ये काय केलं, रिडक्शन म्हणजे ऑक्सिडेशन इव्हॉल्व. इथं ऑक्सिजन आहे का, इथं ऑक्सिजन आहे. इथं ऑक्सिजन दिसतोय का, नाही दिसत, म्हणजे इथं काय रिडक्शन. आता इथं ऑक्सिजन आहे बरोबर. ऑक्सिडेशन म्हणजे काय केलं, इथं ऑक्सिजन आहे, पुन्हा इथं ऑक्सिजन ऍड झालाय, म्हणजे इथं काय झालं, ऑक्सिडेशन आहे. ऑक्सिजन ऍड केला म्हणजे ऑक्सिडेशन चित्र झालं. आता इथं पण सेम टू सेम पहा हे रिएक्शन. हायड्रोजन ह्याच्यामध्ये काय झालं, इव्हॉल्व झाला. हायड्रोजन इव्हॉल्व झाला म्हणजे इथं काय झालं, ऑक्सिडेशन रिएक्शन झाली. आणि इथं पहा, इथं जे आहे इथं काय झालेलं आहे, ऑक्सिडायझिंग एजंट आहे. इथं Cl म्हणजे इथं काय झालं, इथं कोणती रिएक्शन झाली, रिडक्शन रिएक्शन. म्हणजे असं तुम्ही समजू शकता, ज्या ठिकाणी ऑक्सिडेशनमध्ये ऑक्सिजन ऍड केला जातो आणि हायड्रोजन रिलीज केला जातो, रिडक्शनमध्ये हायड्रोजन ऍड केला जातो आणि ऑक्सिजन रिलीज केलं. फक्त एकच लक्षात ठेवा, मग दुसरं आपोआप लक्षात ठेवा, नाही ते कन्फ्युजन कराल. ऑक्सिडेशनमध्ये ऑक्सिजन ऍड केला जातो आणि हायड्रोजन इव्हॉल्व केला जातो. मग ते बाकीचं रिडक्शन तुम्ही लक्षात ठेवू शकता. अशा पद्धतीने लक्षात ठेवा, नाही दोन्ही लक्षात ठेवा, दोन्ही कन्फ्युज करून टाकाल. लक्षात राहिलं. इन द ऑक्सिडेशन रिएक्शन ऑक्सिजन इज ऍड अँड हायड्रोजन इज इव्हॉल्व. ओके. आता ऑक्सिडायझिंग आणि रिड्युसिंग एजंट कोणते कोणते आहेत आपण ते पाहू. काय म्हणतात त्याला, ऑक्सिडायझिंग एजंट कोणते, रिड्युसिंग एजंट कोणते. अँड ऑक्सिडायझिंग एजंट इज अ सबस्टन्सेस विच ऑक्सिडाइज समथिंग एल्स. म्हणजे ऑक्सिडेशन करण्यासाठी जे वापरलं जातं त्याला ऑक्सिडायझिंग म्हणतात. रिड्युसिंग एजंटची डेफिनेशन समथिंग एल्स. इन दिस इक्वेशन कार्बन मोनॉक्साईड इज द रिड्युसिंग एजंट. इन दिस इक्वेशन कोणत्या इक्वेशनमध्ये, पाठीमागच्या इक्वेशनमध्ये कार्बन मोनॉक्साईड इज अ रिड्युसिंग एजंट. म्हणजे आता रिड्युसिंग एजंट का म्हणतात, ते रिडक्शन करण्यासाठी जे एजंट आहेत ते एजंट काय करतात, ऑक्सिडेशन करत असतील, ऑक्सिडेशन रिएक्शन घडवून आणत असतील, त्याला ऑक्सिडायझिंग एजंट म्हणायचं. आणि जे रिड्युसिंग एजंट रिड्युसिंग रिएक्शन जे रिडक्शन रिएक्शन घडवून आणत असतील त्याला रिड्युसिंग एजंट म्हणायचं. म्हणजे तसंच LIC करणारा काय असतो, LIC आपली करायची असेल तर आपण कोणाकडे येतो, LIC एजंटकडे. तसंच मग आपली जी LIC कोण घडून आणतो, LIC एजंट बरोबर. तसंच ऑक्सिडेशन रिएक्शन घडून आणायची असेल तर काय लागेल, ऑक्सिडायझिंग एजंट. म्हणजे ऑक्सिडेशन रिएक्शन घडून कोण आणतं, ऑक्सिडायझिंग एजंट, त्याला म्हणायचं ऑक्सिडायझिंग एजंट. जो सबस्टन्सेस ऑक्सिडेशन घडून आणेल त्याला म्हणायचं ऑक्सिडायझिंग एजंट, आणि जो सबस्टन्सेस रिडक्शन घडून आणेल त्याला म्हणायचं रिड्युसिंग एजंट. सगळं सिंपल आहे. आता फॅक्टर्स अफेक्टिंग द रेट ऑफ केमिकल रिएक्शन हा सर्वात इम्पॉर्टंट पॉईंट आहे. आता कोणते फॅक्टर्स आहेत ते केमिकल रिएक्शन ते अफेक्ट करतात ते पहा. नेचर ऑफ द रिएक्टंट्स. नेचर ऑफ द रिएक्टन्स मी एक्झाम्पल पण सांगेल. आता नेचर ऑफ द रिएक्टन्स म्हणजे काय, जर सबस्टन्स आपण सगळ्यात सिंपल सांगा, तुम्हाला एक्झाम्पल विचारतो, आन्सर तुम्ही सांगायचं. आता आपण शुगर जे आहे, आपण शुगर घेतली, आपली नॉर्मल शुगर घेतली. शुगर आपण ज्यावेळेस पाण्यामध्ये हे करतो, डिझॉल्व्ह करतो, त्यावेळेस शुगरचे पार्टिकल छोटे छोटे असतात आणि शुगरचे पार्टिकल मोठे. दोन आपण घेतले ग्लास, 2 बिकर घेतले, एका बिकर दोन्ही बिकरमध्ये पाणीच घेतलं. पाणी घेतल्यानंतर त्याच्यामध्ये मी एक मोठे खडे टाकले शुगरचे आणि एकदम छोटे खडे टाकले नॉर्मल. कोणती शुगर लवकर डिझॉल्व्ह होईल, बरोबर लहान ह्याच्यामधली. कशामुळे, कारण त्याचे पार्टिकलचा जो नेचर आहे तो कसा आहे, छोटा आहे, त्याच्यामुळे तो डिझॉल्व्ह लवकर होईल. मोठा पार्टिकल डिझॉल्व्ह लवकर होणार नाही. म्हणजे फॅक्टर्स अफेक्ट कोण करतात केमिकल रिएक्शनवरती, नेचर ऑफ द रिएक्टंट. रिएक्टंटचा नेचर जसा पावडर फॉर्ममध्ये असेल तर तो काय लवकर रिएक्शन होईल, आणि सॉलिड फॉर्ममध्ये असेल, द पार्टिकल फॉर्ममध्ये असेल तो काय होईल, लेस रिएक्टिव्ह असेल, म्हणजे त्याची रिएक्शन स्लो होईल. लक्षात येते ना. ओके, हे तुम्हाला समजलं. साईज ऑफ द पार्टिकल्स ऑफ द रिएक्टंट्स हे तुम्हाला समजलं. आता नेचर म्हणजे आणखीन एकदा काय येऊ शकतं, तो सॉलिडमध्ये आहे, गॅस आहे का लिक्विडमध्ये आहे, त्या नेचरवरती पण ते डिपेंड्स आहे. ओके. कॉन्सन्ट्रेशन ऑफ द रिएक्शन. आता कॉन्सन्ट्रेशन ऑफ द रिएक्शन म्हणजेच काय, जर त्याचं कॉन्सन्ट्रेशन जास्त असेल. आता कॉन्सन्ट्रेशनचं एक्झाम्पल द्यायचं म्हणलं तर सगळ्यात सोपं आहे. मला सांगा, तुम्ही जर सगळ्यात सिंपल, तुम्ही वॉटर पिलात, वॉटर पिल्यानंतर तुम्हाला काही जाणवत नाही, पण तुम्ही लेमन आणि वॉटर जर पिलात तर काय होईल, तुम्हाला थोडंसं जास्त काय लागेल, आंबट लागेल. कशामुळं, वॉटर ह्याच्यामध्ये कोणते वॉटर काय आहे, लेस रिएक्टिव्ह आहे, म्हणजे त्याच्यामध्ये कॉन्सन्ट्रेशन कशाचं नाही, वॉटर हे लेस आहे, न्यूट्रल आहे. परंतु त्याच्यामध्ये आपण काय ॲड केलं, पुन्हा लेमन ज्यूस ॲड केला. लेमन ज्यूस हा ॲसिड आहे आणि त्याचं कॉन्सन्ट्रेशन कशा नॉर्मलपेक्षा कसं असणार, जास्त. म्हणजे जसं आपण काय केलं, ॲड केलं, जास्त प्रमाणात आपण ॲसिड घेतलं आपण, तसं सगळ्यात सिंपल. त्याचं एक्झाम्पल जर तुम्हाला सांगायचं म्हणलं तर आपण आता सध्याला शेतामध्ये काम करत असताना ज्यावेळेस आपण फवारणी करताना आपण काय केलं जातं, त्याच्यामध्ये जसं आपण कॉन्सन्ट्रेशन घेतो,
एक टोपण घेतलं किंवा 2 टोपण, जसं लिक्विडचं कॉन्सन्ट्रेशन घेतलं त्याच्यामध्ये आपण वॉटर ॲड करतो, कशामुळं ते लेस रिॲक्टिव्ह व्हावं. तसं आपण मारतो का, तसं एक बॉटल आहे तीच मारतो का, नाही, ते लेस रिॲक्टिव्ह व्हावं त्याच्यासाठी आपण ते मारत असतो. आता टेम्परेचर ऑफ द रिएक्शन, टेम्परेचर ऑफ द रिएक्शनची पुन्हा मी तेच एक्झाम्पल घेतो. टेम्परेचर कशा प्रकारे रिलीज करतं, सगळ्यात सिंपल. आता एक लक्ष ठेवा, जे का 2 बीकर घेतले मी, 2 बीकरमध्ये वॉटर घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये सेम अमाऊंट ऑफ शुगर टाकली. आता शुगर टाकल्यानंतर एकाला मी काय केलं, एका बीकरला खालून हीट केलं आणि दुसरा नॉर्मल तसं ठेवला. आता मला सांगा कोणत्यातली शुगर लवकर डिझॉल्व्ह होईल, हीट केलेली का ह्याच्यामधली? बरोबर, हीट ज्याला करतोय त्या बीकरमधली रिएक्शन लवकर होईल. कशामुळे लवकर होईल? कारण आपण हीट काय करते, ती रिएक्शन फास्ट घडून आणण्यासाठी काय करते, मदत करत असते. त्याच्यामुळं हा फॅक्टर त्याच्यावरती इम्पॉर्टंट आहे. आता कॅटलिस्ट म्हणजे काय ते डेफिनेशन पहा. सबस्टन्सेस इन whose presence the rate of chemical reactions without causing any chemical change to it. म्हणजे असं होणार आहे, असा एजंट रिएक्शन असेल, काय होणार आहे त्या रिएक्शनमध्ये, काय करणार आहे तो, कोणत्याही प्रकारचा केमिकल चेंज करत नाही, परंतु जी प्रोसेस आहे, रेट आहे, ते रेट काय करतो, तो इन्क्रीज करत असतो. म्हणजे त्याला काय म्हणायचं, एजंट. आपण जसं प्रोड्युसिंग एजंट ते पाहिलं तसंच आहे. हे 6 पॉईंट होते फॅक्टर्स अफेक्टिव्ह होणे. आता हे जे आहे ते आहे इफेक्ट्स ऑफ द ऑक्सिडेशन अँड रिडक्शन्स इन एव्हरीडे लाईफ. मग हा त्याच्यामधला पॉईंट कोणता आहे, करोजन बऱ्यापैकी तुम्हाला 9th स्टँडर्डमध्ये पण आहे, 10th स्टँडर्डमध्ये तेच विचारलं. करोजन म्हणजेच काय, आता करोजन इज अ नॅचरल प्रोसेस विच कन्वर्ट्स द रिफाइंड मेटल्स आहे टू सबस्टन्सेस मोर स्टेबल फॉर्म सच ॲज इट्स ऑक्साईड, हायड्रॉक्साईड अँड सल्फाईड. सल्फाईडचं इथं स्पेलिंग मिस्टेक आहे, तुम्हाला इथे सल्फाईडचं स्पेलिंग. करोजन म्हणजे काय, एकदम प्युअर मेटल्स असेल त्याच्यावरती आपण ऑक्सिडेशन होतं, ऑक्साईड तयार होईल किंवा हायड्रॉक्साईड तयार होईल किंवा सल्फाईड तयार होतो आणि त्याच्यामुळे ते खराब होतात, त्याला म्हणतात करोजन रिएक्शन्स. आता इथे दिलेलं आहे बऱ्यापैकी करोजन्स ऑफ द आयर्न्स. करोजन ऑफ आयर्न इज कॉल्ड रस्टिंग अँड इट्स सिरियस प्रॉब्लेम्स एव्हरी इयर्स अँड enormous amount of many is spent to release the damage of the iron damage होतं. आणि रस्टिंग रोखण्यासाठी काय केलं जातं, इथं लिहिलेलं आहे, द रस्टिंग्स ऑफ आयर्न्स कॅन बी प्रिव्हेंटेड बाय पेंटिंग, ऑइलिंग, गॅल्वनायझेशन अँड एनोडायझिंग एटसेट्रा. हे त्याचे आहेत. म्हणजे आपण हे करण्यासाठी आपण काय करतो, गंज लागू नये म्हणून त्याला पेंट करून ठेवत असतो किंवा त्याच्यावर गॅल्वनायझेशन करतात, एनोडायझिंग करतात. हे तुम्हाला बऱ्यापैकी माहीत आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा फक्त. गॅल्वनायझेशन इज द मेथड टू प्रोटेक्टिंग स्टील अँड आयर्न्स फ्रॉम द रस्टिंग बाय कोटिंग देम द थिन लेयर्स ऑफ झिंक. गॅल्वनायझेशन म्हणजे प्रोटेक्शन, स्टील आणि आयर्नचं प्रोटेक्शन करण्यासाठी झिंकची काय केलं जाते, कोटिंग केलं जातं, त्याला म्हणतात गॅल्वनायझेशन. आता रेन्सिडिटीचं मिनिंग काय आहे ते पहा. द मोस्ट ऑफ इम्पॉर्टन्स कॉज ऑफ डिटोरेशन्स इन फॅट्स अँड फॅटी फूड्स इज ऑक्सिडेशन्स. म्हणजे फॅट्स किंवा फॅटी फूड्स जे आहे त्याचं काय होतं, ऑक्सिडेशन होतं. रेन्सिडिफिकेशन्स द प्रोडक्ट ऑफ विच कॅन बी डिस्क्राइब्ड ॲज रेन्सिडिटी. In this is the process which cause the substances become rancid and have a rank and unpleasant smell and taste. म्हणजे जे फॅट्स आणि फॅटी फूड्स असतात त्याचं काय होतं, तर ऑक्सिडेशन होतं. ऑक्सिडेशन झाल्यामुळे ते काय होतं, खराब होतात आणि त्याच्यामुळे त्याची काय होते, त्याचा स्मेल किंवा टेस्टमध्ये चेंज होतो, त्याला म्हणतात रेन्सिडिटी. आता प्रिव्हेंट ऑफ रेन्सिडिटी कशी रोखली जाते, स्टोरेज इन कलर्ड glass containers prevent oxidations of the fats by ray of light. म्हणजे अशा कलर्स ग्लासमध्ये, म्हणजे जे औषधं असतील किंवा काय असतील ते कशामध्ये येतात, कलरचे जे असतील बॉटल, जे कलर काच असेल त्याच्यामध्ये येतात. कशामुळे, सनलाईटमुळे त्याचं काय होऊ नये, ऑक्सिडेशन होऊ नये याच्यासाठी. व्हॅक्यूम पॅकिंग रिटार्डेड रेन्सिडिटी बाय इन्क्लुडिंग ऑक्सिजन. व्हॅक्यूम पॅकिंग जे असतात, पॅकिंगमध्ये पण काय केलं जातं, रेन्सिडिटी रोखण्यासाठी ते व्हॅक्यूम केलं जातं. त्याच्यामध्ये पूर्णपणे एअर काढून टाकले, कोणत्या प्रकारचा ऑक्सिजन त्याचा संबंध येऊ नये याच्यासाठी. पुढचं आहे नॅचरल ऑकरिंग अँटीऑक्सिडंट लाईक विटॅमिन सी, विटॅमिन ई प्रोटेक्ट
अगेन्स्ट रेन्सिडिटी, म्हणजे विटॅमिन जे असतील, काही विटॅमिन्स असतील, नॅचरल विटॅमिन्स आपण त्याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट म्हणून यूज करतो. सेकंड नंबर आहे द नायट्रोजन ऑल्सो सर्व्स इन द मिनिमाइज पॅकिंग ऑफ द चिप्स ड्युरिंग द ट्रान्सपोर्टेशन. म्हणजे आपण जे पॅकिंग आहे, थोडं स्पेलिंग मिस्टेक आहे. पॅकिंग जे आहे, पॅकिंगमध्ये काय केलं जातं, ज्यावेळेस आपण कोणते चिप्स घेतो किंवा वेपर्स घेतो किंवा बाकीचे कोणते पॅकिंग्स असतील, त्या पॅकिंगचं ऑक्सिडेशन होऊ नये याच्यासाठी काय केलं जातं, त्याच्यामध्ये नायट्रोजन गॅस त्याच्यामध्ये सर्व केला जातो, त्याच्याबरोबर नायट्रोजन गॅस असतो. आता इम्पॉर्टंट इक्वेशन्स त्याच्यामध्ये दिलं आहे. आता तो आपण तिथं पाहिले आहे. कॅल्शियम कार्बोनेटचा फॉर्म्युला दिला आहे, कार्बन डायऑक्साईडचा फॉर्म्युला आहे, कॉपर सल्फेटचा फॉर्म्युला दिला आहे, ग्लुकोजचा फॉर्म्युला दिला आहे, हायड्रोक्लोरिक ॲसिडचा फॉर्म्युला दिला आहे, सोडियम बायकार्बोनेटचा फॉर्म्युला. सोडियम बायकार्बोनेटला काय म्हणतात, बेकिंग सोडा असं म्हणतात. सोडियम क्लोराईड म्हणजे टॅबलेट सॉल्ट्स, सोडियम हायड्रोक्साईड्स अँड वॉटर, असे काही फॉर्म्युले दिले आहेत. तसं तुम्ही काय करायचं, असे जे रिएक्शन्स असतील ते एका सेपरेट पेजवरती लिहून ठेवायचे असतात. नॉलेजसाठी आपलं केमिकल रिएक्शन्स अँड न्यूक्लिअर रिएक्शन्स. आता केमिकल रिएक्शन न्यूक्लिअर रिएक्शनमध्ये डिफरन्स तुम्ही पाहू शकता. अशा पद्धतीने आपण जे केमिकल रिएक्शन काय होती, केमिकल इक्वेशन कशा पद्धतीने लिहायचं, ते बॅलन्स कसं करायचं, आणि त्याचे टाईप्स कोणते आहेत, एक कॉम्बिनेशन टाईप्स कोणता, डिकम्पोजिशन, परत डिस्प्लेसमेंट, डबल डिस्प्लेसमेंट, एक्झोथर्मिक, इंडोथर्मिक, ऑक्सिडेशन, रिडक्शन्स, करोजन, आणि कोणतं पाहिलं, रेन्सिडिटी पाहिलं, ते कसं प्रिव्हेंट करायचं हे पण पाहिलं आहे. ह्या चॅप्टरमध्ये आपण आत्तापर्यंत सर्व इन्फॉर्मेशन पाहिली आहे. त्याच्यावरती तुम्हाला परीक्षेमध्ये क्वेश्चन असतो. जर तुम्हाला सर्व इन्फॉर्मेशन समजलीच असेल, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असतील किंवा तुम्हाला बॅलन्स रिएक्शन असेल किंवा कोणता पॉईंट जर तुम्हाला हवा असेल कोणत्या पॉईंटवरती व्हिडिओ, तर तुम्ही कॉमेंट करू शकता. कॉमेंटमध्ये केलं तर मला समजतं की तुम्हाला हा पॉईंटमध्ये अडचण आहे, मी त्याच्यावरती व्हिडिओ बनवण्याचा 100% प्रयत्न करेल. तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.